आपल्या गावामध्ये सीना नदीला जो पूर आला त्या पूर परिस्थितीमुळे गावकऱ्यांचं विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं ते कधीही भरून न येण्यासारखं आहे। शालेय साहित्य मदत होईल, पण जे शैक्षणिक नुकसान झालं ते आम्ही सर्व शिक्षक भरून काढायचा प्रयत्न करू। 15 दिवस जवळजवळ पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये खंड पडला, विद्यार्थ्यांचं साहित्य पुरामध्ये वाहून गेलं, पालकांचं जे काही धान्य आहे, वस्तू आहेत, जनावरांचा चारा आहे, पिकं आहेत, सगळी उभी पिकं या पुराने पाण्यामध्ये वाहून नेली। असं जे काही नुकसान झालेलं आहे, या नुकसानीची बातमी वाचून पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील सह्याद्री ट्रेकर संस्था आहे, त्यांनी आपले जे काही दुःख झालेलं आहे त्यावरती मलमपट्टी करण्यासाठी तिथून रात्रभर प्रवास करून आपल्या ठिकाणी या उपस्थित झालेले आहेत। सर्वप्रथम त्यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करूया। क्लॅप गो। या साहित्य वाटपाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले गट शिक्षणाधिकारी महाडिक साहेब, स्वामी साहेब हे उपस्थित झालेले आहेत। बघा ही मदत आपल्यापर्यंत कशी पोहोचली। माने गुरुजी या शाळेचे माजी मुख्याध्यापक, त्यांचे चिरंजीव प्रमोद माने हे पुण्यामध्ये शिकले, या सह्याद्री ग्रुपच्या सदस्यांना शिकवलं आणि ते सध्याला मुंबई येथे कार्यरत आहेत, रिसर्चर आहेत IIT मध्ये, आणि त्यांच्या मार्फत ही मदत आपल्या या आष्टे पूरग्रस्तांना आलेली आहे। सर्वप्रथम मी सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर संस्था यांचे जे अध्यक्ष आहेत श्री अनिकेत यांना मी विनंती करतो की आपण कृपया पुढे यावं। त्याचबरोबर आपल्या गट शिक्षणाधिकारी महाडिक साहेब सर्वांनी विद्यार्थ्यांना मदत आपण वाटप करूया। सर्वांना जय शिवराय। जय शिवराय म्हणा सगळेजण। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, आई जिजाऊ माते की, भारत माता की। खरं तर आज या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व ग्रामस्थ यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो। खरं तर आमच्या सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्स या संस्थेमार्फत आज या आकस्मिक अशा पूरग्रस्त गावाला शालेय साहित्य वाटप या ठिकाणी आज आपण करत आहोत। आपला हा सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्स ग्रुप खरं तर जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने किंवा पर्यटन संस्थेमार्फत पर्यटनासंदर्भात अनेक विकास कामे तसेच विविध गोष्टींची आपण त्या ठिकाणी कामं करत असतो आणि त्याच कामांच्या अनुषंगानं म्हणजे दरवर्षी आपण दसऱ्याला दुर्गपूजन, दिवाळी पाडव्याला दुर्गपूजन, दीपोत्सव अशा प्रकारचे कार्यक्रम आपण जुन्नर तालुक्यामध्ये घेत असतो। परंतु या वर्षीचे जे आकस्मिक संकट आपल्यावरती ओढवलं गेलं, जे होत्याचं नव्हतं झालं आणि ते खरं तर आम्हाला पाहवलं नाही, आमच्यासारख्या संस्थेतील सर्व सभासदांना पाहवलं नाही। मनामधून कळकळ होती की जे पूरग्रस्त आहेत, जे विद्यार्थी आहेत, जे शेतकरी आहेत, जे ग्रामस्थ आहेत, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणं, काहीतरी देणं लागतो आपण, म्हणून त्यांच्यापर्यंत काहीतरी मदत पोहोचणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे, शिवरायांची शिकवण आहे। जो काही आमचा दुर्गोत्सव कार्यक्रम असतो किंवा दीपोत्सव कार्यक्रम असतो, यातील अतिरिक्त खर्च वजा करून सर्वानुमते आमच्या संस्थेमार्फत या ठिकाणी आजच्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आष्टे या गावातील जिल्हा परिषदची जी काही तुम्ही विद्यार्थी आहात, तुमच्यासाठी हे शालेय साहित्य या ठिकाणी आज आम्ही तुम्हाला मदतीच्या स्वरूपात देत आहोत। निसर्गाचं पण आपण देणं लागतो, आपल्या हातून सुद्धा काही चुका झालेल्या आहेत सर। जे अतिक्रमण करतो आपण नदीच्या कडेला किंवा पाणलोट क्षेत्रामध्ये, आपण जागा बळकावतो, जागेत म्हणजे जिथून आपलं ड्रेनेज सिस्टीम आहे तर त्या ठिकाणी आपण अतिक्रमण करतो। आपल्या या औद्योगिकरणामुळे जी काही झाडांची तोड झाली, पर्यावरणाचं नुकसान होतंय,
आणि त्याच्यानुसारच सर हवामानात बदल होऊन हे असे घटक किंवा अशा परिस्थिती निर्माण होत आहेत. तुम्ही सर्वांनी आम्ही दिलेली मदत स्वरूपातली वस्तू स्वीकार केल्यात त्याबद्दल मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आष्टे या गावातली सर्व विद्यार्थ्यांचं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सह्याद्री वाईल्ड लाईफचे सर्व टीम मेंबर, सर्व ग्रामस्थ, SMC अध्यक्ष. तर आजच्या सह्याद्रीची जी टीम आली आपल्याकडे त्यांच्याकडून आपण काय काय शिकलं पाहिजे, तर त्यांनी जे सांगितलं पर्यावरणाचं रक्षण. दुसरं सगळ्यात महत्वाचा गुण आपण शिकण्यासारखा आहे की दातृत्व. म्हणजे आज कुठेतरी 250-300 किलोमीटर ते आपल्यापासून राहतात. त्यांना वाटलं की असं आष्टे गावात किंवा एक सोलापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आणि तिथल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीचे साहित्य कमी पडू नये या भावनेने, या संवेदनशीलतेने ते आपल्या इथं रात्रभर प्रवास करून आले आणि आज ते तुम्हाला ते साहित्य देत आहेत. तर त्यांनी त्यांची जबाबदारी, ते शिवजन्मभूमीतून येतात. म्हणजे आपण खरंच नशीबवान आहोत की आपल्याला शिवजन्मभूमीतून मदत मिळाली. तर आपली जबाबदारी अधिक आहे की विद्यार्थी म्हणून तुम्हाला सर्वांना जे साहित्य मिळेल, सह्याद्री संस्थेकडूनच नव्हे तर अजून कुणाकुणाकडून जे साहित्य मिळेल त्या साहित्याचा वापर आपण व्यवस्थितपणे करून आणि आपल्या ज्ञानात कशी भर पडेल या सगळ्या गोष्टीचं आकलन करून त्यांनी दिलेली मदत कुठेतरी सार्थकी लागली पाहिजे, ही जबाबदारी आपली आहे आणि आपण सर्वजण मिळून ती नक्कीच पार पाडू. त्याचबरोबर सह्याद्रीची टीम खरंच इथं येऊन त्यांनी जे साहित्य वाटप केलं त्याबद्दल मी प्रशासनाकडून त्यांचा आभार व्यक्त करतो आणि तुमची दिलेली मदत आमचे विद्यार्थी नक्कीच सार्थकी लावतील असे तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. सह्याद्री वाईल्ड लाईफ टेकर एवढ्या लांबून येऊन आपलं दुःख थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. यानंतर पोषण आहाराचं वाटप होईल.